नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या तासिकेला आपण 16 महाजनपदांच्या उदयाविषयी आणि त्या 16 महाजनपदांविषयी जाणून घेतले होते. आजच्या तासिकेला आपण या 16 महाजनपदांमधील राज्य व्यवस्था आणि श्रेणी व्यवस्था याविषयी जाणून घेणार आहोत. या महाजनपदांमधील राज्य व्यवस्था कशा प्रकारची होती ते आपण सर्वप्रथम समजून घेणार आहोत. राज्यांचे प्रकार कसे होते, राज्याची आणि राजाची निवड, राजाचे अधिकार आणि राजाला असलेले निर्णय स्वातंत्र्य म्हणजे निर्णय प्रक्रिया ही कशा प्रकारची होती ती आपल्याला आजच्या तासिकेला समजून घ्यायची आहे. महाजनपदातील राज्य व्यवस्था ही वैशिष्ट्यपूर्ण होती. राज्यांचे प्रकार दर्शवणाऱ्या काही संज्ञा वैदिक साहित्यामध्ये आढळून येत आहेत. त्या म्हणजे उत्तर वैदिक काळातील साहित्यामध्ये म्हणजेच जनपदांच्या काळातील राज्यांचे जे प्रकार आहेत ते प्रकार दर्शवणाऱ्या ज्या संज्ञा आहेत त्या संज्ञा म्हणजे राज्य, स्वराज्य, भौज्य, वैराज्य, महाराज्य, साम्राज्य, पारमेष्ट्य अशा प्रकारच्या संज्ञा वापरलेल्या आढळून येतात. मात्र या संज्ञांचे अर्थ आणि राज्याचे स्वरूप निश्चितपणे सांगता येत नाही. राज्याचा अधिपती हा राजा असतो आणि तो क्षत्रिय असावा असा संकेत होता. राजपद हे बहुधा वंश परंपरेने मिळत होते. काही महाजनपदांमध्ये राजाची निवड ही लोकांकडून केली जात होती. या राजाला कोणकोणते अधिकार होते तर राजाचा त्याच्या प्रजेवर संपूर्ण अधिकार होता. प्रजेकडून किती कर वसूल करायचा हे ठरवण्याचा अधिकार देखील राजाला होता. राजा स्वतःच्या इच्छेने राज्याचा कोणताही भूभाग दान करू शकत होता. राज्यकारभार करताना निर्णय प्रक्रिया कशा प्रकारची होती तर पुरोहित, सेनानी, अमात्य आणि ग्रामणी म्हणजे गावाचा प्रमुख अधिकारी यांच्या सल्ल्याने राजा निर्णय घेत असे. याशिवाय जनांची समिती किंवा परिषद सुद्धा भरत होती. समिती किंवा परिषदेमध्ये सर्वसामान्य जनांनी निर्णय घेऊन राजाला सत्तेवरून दूर केल्याची काही उदाहरणं प्राचीन काळामध्ये आढळतात. महाजनपदांमधील श्रेणी व्यवस्था कशी होती किंवा या श्रेणी व्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती आहे तर महाजनपदांमध्ये व्यापारी, कारागीर, शेतकरी अशा विविध श्रेणी होत्या. त्यांची विशिष्ट पद्धतीची रचना आणि कार्यपद्धती होती आणि म्हणून या श्रेणी व्यवस्थेची वैशिष्ट्ये आपण आता बघितली तर या श्रेणींचे स्वतःचे काही नियम होते. त्यांची रचना बंदिस्त स्वरूपाची होती. श्रेणींचे बंदिस्त स्वरूप हे जाती व्यवस्था उदय पावण्याच्या कारणांपैकी एक महत्वाचं कारण मानलं जाते. विविध व्यवसायांचे स्थान विशिष्ट संघटन होतं. व्यावसायिक कौशल्यांचे वंश परंपरेने हस्तांतरण होत होतं. अनुभवी ज्येष्ठांकडे व्यवसायाचे नेतृत्व असणे आणि इतरांनी ते स्वेच्छेने स्वीकारणे ही श्रेणींची वैशिष्ट्ये होती. श्रेणींच्या कार्यपद्धतीवर राजसत्तेचे नियंत्रण होते. श्रेणींमार्फत केले जाणारे उत्पादन, आर्थिक व्यवहार यांची तपशीलवार नोंद केली जात होती. श्रेणीतील सदस्य आणि कर्मकार यांच्यातील परस्पर संबंध, उत्पादित मालाची किंमत ठरवणे या गोष्टींसाठी प्रत्येक श्रेणींच्या स्वतंत्र परंपरा आणि त्यावर आधारित नियम होते. श्रेणींच्या संदर्भात एखादा निर्णय घेताना राजा श्रेणींच्या प्रतिनिधींचा सल्ला घेत असे. विना वेतन काम करणाऱ्यांना दास म्हटलं जात होतं. श्रेणींच्या निधीतून गरजूंना दानधर्म केला जात असे. इतकंच नाही तर माफक दराने कर्जही दिलं जात होतं. मौर्य काळापर्यंत श्रेणी व्यवस्थेला राजकीय, सामाजिक आणि आर्थिक व्यवहारांमध्ये महत्व प्राप्त झालेलं होतं. त्यानंतर तत्वज्ञान आणि विविध संप्रदाय याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत की निसर्गाची कितीतरी अद्भुत रूप आर्यांनी पाहिली होती. निसर्गाच्या ह्या विविधमुळे त्यांना त्याविषयी आदर निर्माण झालेला होता. आर्यांना त्यांची उपयुक्तता देखील पटली होती. निसर्गाविषयीच्या श्रद्धेतून त्यांनी निसर्गाच्या विविध रूपांना देवदेवतांचं स्वरूप दिलेलं आहे. म्हणजे आर्यांच्या देवदेवता यातूनच निर्माण झालेल्या आहेत. आर्यांनी देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञविधी निर्माण केले. ऋग्वेद काळामध्ये यज्ञाचं स्वरूप साधं होतं.
कर्मकांड नव्हतं. देवदेवतांच्याकडे त्यांनी केलेल्या मागण्या ह्या भौतिक सुखाच्या होत्या. ऋग्वेद काळामध्ये इंद्र ही आर्यांची प्रधान देवता होती. इंद्रानंतर अग्नी ही प्रमुख देवता होती. वरुण ही आर्यांची तिसरी महत्वाची देवता होती. निसर्गाचे संतुलन देवतेवर अवलंबून आहे असं आर्य मानत होते. मात्र नंतरच्या काळामध्ये म्हणजे उत्तर वैदिक काळात इंद्र आणि वरुण या देवतांचं महत्व मागे पडलं. प्रजापती, रुद्र आणि विष्णू या नव्या देवता उदयाला आल्या. प्रजापती हा सर्व विद्यांचा निर्माता मानला जाऊ लागला. पुढे रुद्र हाच प्रजापती मानला गेला. पशुपती ही अनार्यांची देवता होती. या काळात पशुपती हाच शिव मानला जाऊ लागला. सूर्यदेवाचं एक रूप म्हणून विष्णू ही देवता उदयाला आली. पुढे विष्णू हा वासुदेव या नावाने प्रसिद्ध झाला. पुढे महाकाव्य काळामध्ये कृष्ण हे विष्णूचे एक रूप मानलं गेलं. ऋग्वेद काळातील आर्यांच्या धर्माचं स्वरूप ऋग्वेद या एकाच ग्रंथामधून समजतं. म्हणजे ऋग्वेदामधूनच आर्यांच्या धर्माचं स्वरूप समजतंय. वेद काळाचे 2 टप्पे आहेत, एक ऋग्वेद काळ आणि दुसरा ब्राह्मण काळ, ज्याला उत्तर वैदिक काळ असं म्हटलं. तर ऋग्वेद काळातील आर्यांच्या धर्माचं स्वरूप फक्त पहिल्या वेदातनं ऋग्वेद या ग्रंथातून समजतंय. या उलट उत्तर वैदिक काळातील धर्म हा यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ब्राह्मणके, आरण्यके, उपनिषदे, वेदांगे आणि षडदर्शने यामधून स्पष्ट होतो. म्हणजे या सगळ्या ग्रंथांमधून उत्तर वैदिक काळातील आर्यांच्या धर्माविषयी आपल्याला माहिती जाणून घेता येते. प्राचीन भारतीय दर्शन यांच्या दृष्टीने इसवी सन पूर्व 6वे शतक हे महत्वाचं मानलं जाते. या काळामध्ये लोकायत सारखी तात्विक प्रणाली देखील होती. वैदिक काळाच्या शेवटी मानवी जीवनाच्या अस्तित्वाचा अर्थ, मानवाचे वैश्विक पसाऱ्यातील स्थान, मृत्यूचे रहस्य आणि मृत्यूनंतरचा आत्म्याचा प्रवास यासारख्या अमूर्त गोष्टींचा विचार प्रकर्षाने सुरू झाला. उपनिषदांच्या निर्मितीची सुरुवात याच काळात झाली. वैदिक परंपरांवर आधारलेल्या धारणांमध्ये गृहस्थ जीवन, यज्ञसंस्था आणि लौकिक समृद्धी या संबंधीचे विचार मध्यवर्ती होते. यांच्या काळात बदलत्या राजकीय आणि आर्थिक स्थितीचे प्रतिबिंब समाजाच्या लौकिक आणि पारलौकिक जीवनासंबंधीच्या धारणांच्या क्षेत्रात उमटलेले दिसून येते. आत्म्याचे अस्तित्व चिरंतन असते या धारणेवर आधारलेले तत्वज्ञान, ते आणि त्याचे अस्तित्व नाकारणारे तत्वज्ञान अशा विविध प्रणाली या काळामध्ये उदयाला आल्या. त्यामध्ये जे अनुभव सिद्ध असते त्यालाच सत्य मानणाऱ्या धारणांवर आधारलेली समाज व्यवस्था आणि कर्मकांड यांना मुळापासून नाकारणारे चार्वाक हे अग्रगण्य नास्तिक दर्शन असून त्यांचे वेद प्रामाण्य, ईश्वर आणि पारलोक यांचे अस्तित्व आणि त्यातून उद्भवणारी कर्मकांड यांना विरोध केलाय. चार्वाक यांनी त्यांना विरोध केला. भारतीय विचारधारेतील ते एकमेव जडवादी म्हणजेच भौतिकतावादी दर्शन आहे. प्राचीन भारतीय दर्शनांची तांत्रिक बीजे या काळामध्ये रोवली गेली. त्या दृष्टीने इसवी सन पूर्व 6वे शतक खूप महत्वाचं आहे. गृहस्थाश्रमाचा त्याग करून अंतिम सत्याचा शोध घेण्यासाठी एका ठिकाणी न राहता सतत भटकंती करणारे परिव्राजक किंवा श्रमण आणि त्यांचा शिष्य संप्रदाय यांची सुरुवात हे या काळाचं वैशिष्ट्य. या काळाचं तत्वज्ञान समाजातील विविध स्तरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर आपलेसं वाटले. त्यामध्ये वर्धमान महावीर, गौतम बुद्ध यांनी केलेला उपदेश, त्यांनी मांडलेलं तत्वज्ञान हे अग्रक्रमावर होतं. त्यांच्या शिकवणुकीमध्ये समाजातील वर्ण आणि जातीवर आधारलेल्या समाज व्यवस्थेतील विषमतेतून बाहेर पडण्याचा मार्ग होता. म्हणजेच जैन आणि बौद्ध या दोनही दर्शनांचा अंतर्भाव नास्तिक दर्शनामध्ये केला जातोय. वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी वेदांचे प्रामाण्य आणि वैदिक कर्मकांड या गोष्टी नाकारल्या. त्यामुळे त्यांना समाजाच्या सर्व स्तरातून मोठ्या संख्येने अनुयायी मिळाले.
थोडक्यात ऋग्वेद काळामध्ये आर्यांचा धर्म उदयाला आला आणि उत्तर वैदिक काळात त्याचा विकास घडून आलाय. नवे धर्म तत्वज्ञान उदयाला आलं. मानवी जीवनातील आणि विश्वाच्या निर्मिती मागील त्या गूढ शोधण्याचा प्रयत्न झाला या काळामध्ये. मात्र धर्मामधील काही तत्वांची गुंतागुंत आणि क्लिष्टता वाढली, प्रसंगी अतिरेक झालाय. त्यामुळे सामान्य माणूस किंवा सामान्य माणसापासून धर्म दूर जाऊ लागलाय. पुढे सामान्य माणूस वैदिक धर्मापासून हळूहळू दूर गेल्यामुळे भारताच्या भूमीत जैन आणि बौद्ध या धर्मांचा उदय घडून आलेला दिसतो. आणि म्हणून भारतामध्ये नवीन धर्म प्रवाहांना सुरुवात दिसून येते. या नवीन धर्म प्रवाहांविषयी म्हणजेच जैन धर्म आणि बौद्ध धर्म प्रवाहांविषयी आपण नंतरच्या तासात आहोत. धन्यवाद.